हाय. तर आज आपण शिकणार आहोत प्रोनाउन. प्रोनाउन मीन्स सर्वनाम. तर प्रोनाउनचे आपण डेफिनेशन पाहूया. अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ रिपीटिंग नाउन. म्हणजे एखाद्या नावाच्या ऐवजी किंवा एखादं नाव जर रिपीट होत असेल तर ते नाव रिपीट न होता त्याच्याऐवजी आपण प्रोनाउन वापरतो. किंवा अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन अ प्लेस ऑफ नाउन. ही पण डेफिनेशन आहे. म्हणजे काय, एखाद्या नावाऐवजी आपण सर्वनाम वापरलं जातं त्याला. म्हणजे एखाद्याचं नाव न घेता त्यांना ही, तो, ती असं म्हणतो आपण, तर ते काय आहेत, सर्वनाम आहेत. ते इथे पहा, राम वॉज अ किंग. काय, राम वॉज अ किंग. राम कोण होता, राजा होता. ही वॉज व्हेरी ब्रेव. आता इथं पहा, पण इथं राम म्हटलं, पण इथं रामलाच काय वापरलं आपण, ही काय आहे, प्रोनाउन. म्हणजे या रामचं परत आपण इथे काय रिपिटेशन केलं नाही, रामचं रिपिटेशन केलं नाही, त्याच्याऐवजी काय आपण वापरलं, आपण ही वापरलं. ही काय आहे, प्रोनाउन. तसंच आता पहा, इथं राम वॉज अ किंग असं जर म्हणलं आणि परत आपण म्हणलं राम वॉज अ व्हेरी ब्रेव, तर परत राम असं ऐकायला असं चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळं काही प्रोनाउन्सची निर्मिती झाली आहे, म्हणजे सर्वनामची. मग काय आहे तर सर्वनाम कोणते कोणते आहेत, आय, ही, शी, इट, यू, दे, वी, हे सगळे आहेत प्रोनाउन्स. प्रोनाउन्स कशासाठी वापरले ते कळालं का आता. आपण एखाद्याचं नाव न घेता त्याला तो, ती असं म्हणतो, ही, शी, इट असं असं म्हणतो, ते प्रोनाउन्स आहेत. आता पाहू आपण टाईप्स ऑफ प्रोनाउन्स. प्रोनाउन्सचे टाईप्स किती आहेत, 9. कोणते कोणते आहे, पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे आत्मवाचक कर्मवाचक सर्वनामे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शक सर्वनामे. इनडेफिनाइट प्रोनाउन्स अनिश्चितार्थी सर्वनामे. इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे विभाजक सर्वनामे. रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे संबंधी सर्वनामे. एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स म्हणजे उद्गारवाचक सर्वनामे. एम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणजे परिणामकारी सर्वनामे. आता हे एक एक करून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा. आता बघा, टाईप्स ऑफ प्रोनाउन्स. त्याच्यामध्ये पहिला टाईप कोणता आहे, पर्सनल प्रोनाउन. कोणतं पाहणार आहोत आपण आता, पर्सनल प्रोनाउन. फर्स्ट टाईप ऑफ प्रोनाउन काय आहे, पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय काय येतात, आय, मगाशी आपण पाहिलेले तेच येतात. आणि सर्वनामे एवढेच नाही तर अजून पण आहेत, पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळे सर्वनामे येतात. आता पहिल्या प्रकारामध्ये कोणत्या येतात, आय, ही, शी, इट, यू, दे, वी, हे पहिल्या प्रकारामध्ये येतात. कोणामध्ये, पर्सनल प्रोनाउन. इन 8 टाइप्स ऑफ पर्सनल प्रोनाउन. इन इंग्लिश 8 टाइप्स ऑफ पर्सनल प्रोनाउन. इंग्लिशमध्ये किती टाईप आहेत प्रोनाउनचे, 8. आय, ही, शी, इट, यू, दे, वी. आय म्हणजे मी कसं आहे, मी एकटा आहे म्हणजे काय ना, एकवचन येणार. तो एकटाच आहे म्हणजे कोण येणार, ते पण एकवचन येणार. ती एकवचन, ते एकवचन. यू एकवचन. यू, आता इथं 2 यू आहेत. एक यू आहे एकवचनसाठी आणि दुसरा आहे अनेकवचनसाठी. दे म्हणजे ते, त्या, ती, अनेकवचनसाठी. वी म्हणजे आम्ही कसं म्हणजे आलं, एकापेक्षा अनेक आले का नाही, त्याच्यामुळे ते काय झाले, एकवचन आले. वचन म्हणजे एकवचन म्हणजे एक असणे आणि अनेकवचन म्हणजे एकापेक्षा जास्त असणे. आता एकवचन, अनेकवचन, प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्म. आता आयचा प्लुरल फॉर्म काय होते, वी. यूचा काय होते, यू. आणि ही, शी, इट यांचं काय होते, दे. काय होतो, प्लुरल फॉर्म दे होतो. आता पहा, राम वॉज अ किंग. ही वॉज व्हेरी ब्रेव. राम कोण आहे, किंग आहे आणि तो कसा आहे, ब्रेव आहे. बरोबर. मग इथं म्हणलं आपण राम वॉज अ किंग, राम वॉज व्हेरी ब्रेव, राम वॉज व्हेरी इंटेलिजंट. असं प्रत्येक जर शब्दाला राम 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 म्हणत राहिलो तर असं ऐकायला थोडं विचित्र वाटते का नाही.
त्यामुळे ह्या नामाचं परत रिपिटेशन होऊ नये म्हणून प्रोनाऊन्स वापरले जातात. कशामुळे? नाउन्सचं किंवा नामाचं रिपिटेशन होऊ नये सारखं त्यामुळे प्रोनाऊन्सचा वापर केला जातो. आता इथं राम हे नाऊन आहे, पण ह्या नाऊनच्या ऐवजी काय वापरलं आपण? ही हे प्रोनाऊन वापरलं. कळलं? आता पाहू पर्सनल प्रोनाऊन डिवायडेड बाय 3 टाईप्स. पर्सन, फर्स्ट पर्सन. आता पर्सन म्हणजे पुरुष किती टाईपमध्ये डिवाईड केलेले आहेत? 3 टाईप्समध्ये. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता फर्स्ट पर्सन म्हणजे काय? फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतः किंवा आपण एका ग्रुपमध्ये बसलेलो आहोत तर तिथले सगळे काय आले? फर्स्ट पर्सन आले, म्हणजे आपल्या समोर असणारे काय झाले? फर्स्ट पर्सन. आता सेकंड पर्सन कोण? आता आपण जर एखाद्याला बोलत असतो, आपण मित्राला बोलायलो समोरच्या, तर बोलणारा झाला फर्स्ट पर्सन आणि ऐकणारा झाला सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष. ऐकणारा कोण झाला? द्वितीय पुरुष. आणि आता 2 मित्र बोललेले आहेत, एक बोलणारा एक ऐकणारा. बोलणारा कोण? प्रथम पुरुष. ऐकणारा कोण? द्वितीय पुरुष. आणि हे दोघं ज्याच्याबद्दल बोलायले आहेत तो त्यांच्यामध्ये सामील नाही आहे, तो त्यांच्या तिसऱ्या मित्राबद्दल बोलायलेत. ते कशामध्ये येणार मग? थर्ड पर्सनमध्ये येणार. कशामध्ये? थर्ड पर्सनमध्ये. आता हे काय म्हणणार? आय, यू. हे समोरला समोर आले, पण यांच्यामध्ये जो नाही आहे तो ही, शी, डे हे काय झाले? थर्ड पुरुष झाले. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते त्या ती. आता हे समोर आहेत का त्यांच्या? नाही. त्यामुळे हे कोण झाले? तृतीय पुरुष झाले. सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन बोलणारा, सेकंड पर्सन ऐकणारा आणि थर्ड पर्सन कोण? जे हे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन या दोघांमध्ये संभाषण व्हायले ते कोणत्या? त्यांच्या तिसऱ्याच मित्राबद्दल व्हायले, तो कोण झाला? थर्ड पर्सन झाला. आता आपण पाहूया रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे कर्मवाचक, आत्मवाचक, सर्वनाम. कर्मवाचक किंवा आत्मवाचक सर्वनाम. प्रोनाउन्स कोणते आहेत? हे. यांचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कसं तयार होते? रिफ्लेक्स म्हणजे कसं तयार होते त्यांचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन? आयचं काय होते? माय. आयचं काय होते? माय. माय सेल्फ म्हणजे माझ्या स्वतःला, मला स्वतःला. ही काय आहे? ही म्हणजे हिमसेल्फ, त्याला स्वतःला. म्हणजे एखाद्या स्वतःसाठी स्वतःने एखादी कृती केली तर ते कशामध्ये येते? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता एखाद्याने स्वतःसाठी एखादा ड्रेस घेतला तर ते कशामध्ये येणार? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनमध्ये. स्वतःने स्वतःसाठी एखादी केलेली गोष्ट म्हणजे काय? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता त्याच्यामध्ये बघा ही, आता ही शीला काय येते? हरसेल्फ, तिला स्वतःला. यूला काय येते? युअरसेल्फ, तुला स्वतःला. यूला युअरसेल्फ. आता हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे. हे यू कसं? युअर सेल्फ आणि हे कसं आहे? युअर सेल्स. सेल्स म्हणजे अनेक वचन, सेल्सचं काय झालं? अनेक वचन झालं इथं. तुम्हाला स्वतःला. दे देमसेल्स, त्यांना स्वतःला. वी अवरसेल्स, आम्हाला स्वतःला. ही हिट हिमसेल्फ. शी हर्ट हरसेल्फ, तिने स्वतःला इजा करून घेतली. कळलं? कर्त्याने केलेली कृती स्वतःवरच घडत असते, बरोबर का नाही? आता शी हर्ट हरसेल्फ. शी हर्ट हरसेल्फ. आता तिने काय केलं? स्वतःलाच हर्ट करून घेतले किंवा स्वतःला दुखापत करून घेतली. मग कर्त्याने केलेली कृती ही तिच्या, म्हणजे कर्ता म्हणजे ती झाली. तिने केलेली कृती तिच्यावरच घडली का नाही? तिने स्वतःला इजा करून घेतली म्हणजे ती कृती तिच्यावरच घडली. ते कशामध्ये येणार? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनमध्ये. आता पाहू एम्फॅटिक प्रोनाऊन. आता एम्फॅटिक प्रोनाऊन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन एकच आहेत. थोडासा म्हणजे फक्त म्हणजे काय आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे तर ते म्हणजे ज्याने कृती केली आहे ते त्याच्यावरच घडत असते. पण एम्फॅटिक प्रोनाऊनमध्ये काय आहे? जी कृती केलेली आहे कर्त्याने ती अशी जोर देऊन सांगितली जाते, म्हणजे असे स्पष्ट ह्याच्यामध्ये सांगितली जाते. एखाद्या कृतीवर जोर देऊन सांगितले जाते. म्हणजे बघा परिणामकारी सर्वनामे काय? आत्मवाचक व परिणामकारी सर्वनामे एकच आहे. ज्यावेळी कर्त्याने स्वतः कृती केली आहे हे जोर देऊन सांगितले जाते तेव्हा ते परिणामकारी सर्वनाम होते. परिणामकारी सर्वनामे नेहमी नाम किंवा सर्वनामानंतरच येतात. परिणामकारी सर्वनामे कधी येतात? म्हणजे एम्फॅटिक प्रोनाउन्स कधी येतात? नाम किंवा सर्वनामानंतरच येतात. नाम म्हणजे एखाद्याचं नाव, सर्वनाम म्हणजे ही, शी, इट
दे, त्यांच्यानंतरच काय येतं आहे, परिणामकारी सर्वनाम म्हणजे एम्फॅटिक प्रोनाउन्स येते. नामानंतर किंवा सर्वनामानंतरच एम्फॅटिक प्रोनाउन्स येते. आता ते वरच्यासारखंच आहे पण त्यांचा अर्थ वेगळा आहे. इथं कसं आहे, मला स्वतःला, इथं काय आहे, मी स्वतः, जे काय करायचं आहे ते मी स्वतः करीन. स्वतःसाठी करीन का नाही, काय आहे, मी स्वतः करीन. हिमसेल्फ, तो स्वतः, हरसेल्फ, ती स्वतः, युअर सेल्फ, तुला, तू स्वतः. आता वरी जर कसं असतं तर काय असतं, तू स्वतः आहे इथं, काय, तू स्वतः तिथे उपस्थित राहा असं. पण तिथं काय असणार आहे, तुला स्वतःला ते पाहिजे आहे. म्हणजे एखाद्याला आपल्याला पाहिजे असणे म्हणजे काय येणार, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि इथं काय असणार, जे एखादं काम तो स्वतः करत आहे ते कशासाठी, स्वतःसाठी नाही, स्वतः करत आहे ते काय आहे, कशामध्ये येणार, एम्फॅटिक प्रोनाउन्समध्ये. आता इथे पहा एक्झाम्पल लिहिलं आहे, द टाउन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. शहर कसं आहे ते स्वतःमध्ये एवढं पण मोठं नाही आहे. आता आपण पाहूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, जो की प्रोनाउन्सचा चौथा टाईप आहे. प्रोनाउन्सचा चौथा टाईप कोणता आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनामे. दर्शक सर्वनामे काय आहे, दर्शक म्हणजे दाखवणे म्हणजे एखादी गोष्ट दाखवणे, एखादी वस्तू दाखवणे, एखाद्या व्यक्तीला दाखवणे, हे कशामध्ये येतात, दर्शक सर्वनाम म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्समध्ये. व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करण्यासाठी वापरतात. बघा, बरोबर मी सांगितलं ना आताच, व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश. व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती तिथे उभा आहे तर आपण काय म्हणतो, तो तिथे उभा आहे. वस्तू म्हणजे आता काही सापडा नाही गेलं आणि एखाद्याला विचारलं कुठे आहे तर त्याला माहिती असेल तर तू काय म्हणतो, त्या ठिकाणी ठेवली आहे, जाऊन पहा म्हणतो का नाही आपण, तसं. म्हणजे एखादी गोष्ट जर दाखवायची असेल तर कोणता प्रोनाउन वापरला जातो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. त्याच्यामध्ये सिंग्युलर प्रोनाउन आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि प्लुरल डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. सिंग्युलर कोणते आहे, दिस, दॅट, आणि प्लुरल कोणते आहे, दिस, दोज. आता पहा, दिस इज अ बॉय, हा कोण आहे, मुलगा आहे. दीज आर बॉय, ते कोण, मुले आहेत. दॅट इज अ कार, दॅट इज अ कार, ती कार आहे. अ कार, एक कार आहे. दोज आर कार, त्या कार्स आहेत. कळलं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शक प्रोनाउन, म्हणजे एखादी वस्तू दाखवण्यासाठी या प्रोनाउनचा वापर केला जातो. आता इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणजे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दाखवणाऱ्या सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आता इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित म्हणजे ज्याची आपल्याला प्रॉपर संख्या माहीत नाही, नंबर्समध्ये ज्याची संख्या आपल्याला माहीत नाही त्यांना काय म्हणतात, इनडेफिनाइट प्रोनाउन्स. म्हणजे आता तिथं माणसं उभे आहेत आणि ते आपल्याला खूप गर्दी असल्यावर माणसं मोजतात किती आहे तर असं अंदाजानं सांगतो, आहे भरपूर माणसं आहे असं म्हणतो का नाही आपण. म्हणजे ते जे माणसाची संख्या आपल्याला मोजता येत नाही त्या संख्येला काय म्हणतात, इनडेफिनाइट प्रोनाउन्स. अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात, अनिश्चित सर्वनामे. त्याच्यामध्ये ऑल, सम, फ्यू, एव्हरीवन, नॉन, मनी, मेनी हे एक्झाम्पल आहेत. अजूनही आहेत, ऑल वेअर प्रेझेंट, ऑल वेअर प्रेझेंट, ऑल इथं सांगितले किती जण प्रेझेंट त्याचं सांगितलं का नाही, ऑलमध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे का, 4, 2, 1, 5 अशी संख्या दिलेली आहे का, नाही. कसं दिलेलं आहे, ऑलमध्ये सगळेच आले, सगळे म्हणजे त्याची अशी प्रॉपर संख्या नंबर्समध्ये दिलेला आहे का, संख्या आपल्याला नाही दिलेला आहे. त्यामुळं ते कशामध्ये येणार, इनडेफिनाइट प्रोनाउन्समध्ये येणार. आता आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्नार्थक सर्वनामे. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. आता पहा, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. आता पहा, आपण याने जर प्रश्न विचारला, हू, विच आणि व्हॉट, ह्या जर शब्दांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर नाम येत असेल तर ते कोणता झाला, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन झाला. हू, whom, विच अँड व्हॉटचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला असता, उत्तर जर नाम येत असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असते. तर आहे याने जर प्रश्न विचारला आपल्याला हू, whom, विच, व्हॉट, आणि याचं जर उत्तर नाऊन येत असेल तर ते काय आहे, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. आता हू रोट अ लेटर, पत्र कोणी लिहिले, राधा रोट अ लेटर, पत्र कोण लिहिले, राधाने. बघायचं उत्तर राधा आलं का नाही.
आता पहा, होम डिड आय सी, मी कोणाला पाहिले? आय सॉ राधा. कोणाला पाहिले मी? राधाला पाहिले. बघा इथं मी कोणाला पाहिले? राधाला. काय आलं उत्तर? राधा. हुज बॅग इज धिस, ती बॅग कोणाची आहे? दिस बॅग इज राधा. ती बॅग कोणाची आहे? राधाची. नाऊन आलं का नाही? आन्सर काय आलं? राधा, राधा. बरोबर. आता पाहू आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. एकाच वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी विभाजक सर्वनामांचा उपयोग केला जातो. ईच म्हणजे प्रत्येक, आयदर म्हणजे दोन्हीपैकी एक, नायदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही. ही आहे त्यांची एक्झाम्पल. आता एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन. एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन म्हणजे उद्गारवाचक सर्वनाम. उद्गारवाचक सर्वनाम म्हणजे असं एखादी आश्चर्यकारक घटना घडली आणि जे आपल्याला म्हणजे समजा तुमचा मित्र खूप लांब राहतो तुमच्यापासून किंवा मैत्रीण, आणि अचानक जर तुम्हाला भेटायला आली तर तुम्ही सरप्राईज होता का नाही? ते सरप्राईज जे आहे ते कशामध्ये येणार मग? एक्सक्लॅमेटरी प्रोनाउनमध्ये. कशामध्ये? एक्सक्लॅमेटरी प्रोनाउनमध्ये. व्हॉट आर यू हंग्री? आता प्रवासात गेलो कोणी, आपण जर प्रवासात गेलो मित्रांसोबत आणि तिथं आपण काही जेवायला घेतलं नाही सोबत आणि तिथं काही नसणारही जेवायला, आणि एखाद्या मित्राला जर भूक लागली तर तो काय म्हणाल? आय एम हंग्री. तुम्ही काय म्हणताल? व्हॉट आर यू हंग्री? तुला भूक लागलेली आहे आणि इथं तर काहीच जेवायला नाही आहे. असं आश्चर्यचकित होणार का नाही? तसं एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन म्हणजे उद्गारवाचक सर्वनाम. आश्चर्यकारक घटना ज्या घडणाऱ्या असतात त्या कशामध्ये येतात? एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन्समध्ये. आता आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम. Pronouns that join two sentences and show a relation with a noun. With a noun that precede them, a relation with a noun that precedes them are called a relative pronoun. काय आहे? Pronoun that join. Pronoun काय आहे? Join two sentences. जे प्रोनाउन दोन सेंटेन्सेस जोडतो आणि दाखवतो काय? रिलेशन. त्यांच्यामधलं रिलेशन दाखवतो. विथ द नाउन दॅट प्रोसीड देम आर कॉल्ड अ रिलेटिव्ह प्रोनाउन. जे जोडलेले दोन सेंटेन्स आहेत आणि ते नाउनमधलं रिलेशन दाखवतात, त्यांना काय म्हणतात? संबंधी प्रोनाउन्स. आता संबंधी प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत? हू, विच, दॅट, वेअर, व्हेन, हुम. हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहेत. आता हू कशासाठी वापरले जाते? हू वापरलं जाते पर्सन म्हणजे व्यक्तींसाठी. विच कशासाठी वापरलं जाते? थिंग्स गोष्टींसाठी. विच जिवंत माणसांसाठी वापरलं जात नाही. ते थिंग्स किंवा गोष्टींसाठी, प्राण्यांसाठी विच वापरलं जाते. माणसांसाठी वापरलं जात नाही. दॅट कशासाठी वापरलं जाते? पर्सन ऑर थिंग्स म्हणजे दॅट दोन्हीसाठी वापरलं जाते. थिंग्ससाठी गोष्टींसाठी वापरलं जाते आणि पर्सनसाठी व्यक्तींसाठी. व्हेअर पजेशन. व्हेन कशासाठी? टाईमसाठी. हुम कशासाठी? पर्सनसाठी. हुम कशासाठी वापरलं जाते? पर्सनसाठी. कळालं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.